अनंत चतुर्दशीच्या दिवशी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छ गणेश विसर्जन उपक्रमाला नगरवासी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत। मनपा प्रशासनाच्या पुढाकाराने झोन क्रमांक 1 रामपुरी कॅम्प प्रभाग, अभियंता भवन, शेगाव नाका, सहकार नगर ग्राउंड, पेट्रोल पंप जवळ कॉटन मार्केट रोड, शासकीय फार्मसी महाविद्यालयाजवळ कठोरा नाका, आराधना बिल्डिंग कॉर्नर, रिंग रोड, चाणक्य हॉटेल, नागपूर रोड, झोन क्रमांक 2 राजापेठ प्रभाग, शिवाजी कमर्शियल मार्केट, रविनगर चौक, नेहरू मैदान परिसर, प्रशांत नगर बगीचा, झोन क्रमांक 3 दस्तूरनगर प्रभाग, मालटेकडी मागचा गेट, वडाडी मनपा उद्यान, विद्यापीठ चौक, पुलाजवळ, मोतीनगर बगीचा, मोतीबाग, प्रथमेश तलाव, बांबू गार्डन रोड, 3 टँक, झोन क्रमांक 4 बडनेरा प्रभाग, साईनगर, साई मंदिराजवळ, श्री महाबली हनुमान मंदिर, तापडिया मॉल मागे बडनेरा, झिरी तलाव, गोपालनगर जिम जवळ, सिपना कॉलेज रोड बडनेरा, भगतसिंग चौक, बारीपुरा, झोन क्रमांक 5 भाजी बाजार प्रभाग, महाजनपुरा, हनुमान नगर, छत्रपती बगीचा, रविनगर, पुसदकर मैदान, बुधवारा, बालाजीनगर, पुष्पक कॉलनी, नवग्रह, शनी मंदिराजवळ, मनपा ओपन स्पेस। एकूण 23 ठिकाणी उभारलेल्या आर्टिफिशियल टँक व्यवस्था नागरिकांच्या भेटीस आली असून विशेषतः छत्री तलाव व प्रथमेश जलाशय येथे विसर्जनासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने पंक्ती लावून आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी नियोजित व स्वच्छ टँक व्यवस्थेचा उपयोग केला। या अनुषंगाने प्रशासनाच्या मदतीने स्वस्त निरीक्षक व नियंत्रण अधिकारी उपस्थित राहून सुरळीत विसर्जन प्रक्रिया सुनिश्चित करत आहेत। विशेषतः छत्री तलाव व प्रथमेश जलाशय परिसरात टँक सुविधेचा उपयोग करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पर्यावरण प्रेमाची नवी ओळख निर्माण केली आहे। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले होते की घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन नदी, तलाव या ठिकाणी न करता आर्टिफिशियल टँक व्यवस्थेतच करावे। यावर अनेक भाविकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। नमस्कार, या पीडीएमसी प्रभागामध्ये अभियंता भवनमध्ये हा जो कृत्रिम टँक तयार केलेला आहे अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून सकाळी 7:30 वाजतापासून आतापर्यंत जवळपास 68 गणपती या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी आणलेले आहे। त्याची पूजा अर्चा केली, आरती केली, प्रसाद दिलेला आहे आणि निर्माल्य बाजूला ठेवून या बकेट्समध्ये आणि तिथे गणपती शिरवत आहे। जवळपास 68 गणपती म्हणजे खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा मिळत आहे। जनता आता सजग झालेली आहे, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत आहे। अमरावतीकरांचं मनापासून अभिनंदन आणि मी सगळ्यांना आव्हान करते पीडीएमसी प्रभागातल्या जनतेला की अजूनही संध्याकाळी 6 पर्यंत वेळ आहे। आपण चाणक्य हॉटेल, वेलकम पॉईंट आणि अभियंता भवन येथे येऊन आपला गणपती या ठिकाणी विसर्जित करू शकतो। मी दिनेश अंबर्डे, सहाय्यक अभियंता, महानगरपालिका अमरावती। महानगरपालिका मार्फत नेहरू मैदान येथे कृत्रिम जलाशयाची व्यवस्था केलेली आहे। नागरिकांनी आतापर्यंत जवळपास 20 विसर्जन पण झालेले आहे। सकाळी जवळपास 7-7:30 पासून आमचं विसर्जन सुरळीतपणे चालू आहे। आम्ही गणपती विसर्जनाला यापूर्वी नांदुरेच्या नदीवरती विसर्जन करत होतो, परंतु महानगरपालिकेने ही जी टँकची व्यवस्था करून दिली आहे तेव्हापासून आम्ही ह्या टँकमध्ये दरवर्षी गणपती विसर्जन करतो आणि हे खूप सोयीचं झालेलं आहे। फार चांगला उपक्रम आहे। त्यामुळं नदीवर जाऊन तिथे गर्दी करणे वगैरे हा प्रकार थांबलेला आहे। म्हणजे मी आदित्य, ॲक्च्युली आम्ही बरेचदा लहानपणी गणपती जे आहे ते नदीमध्ये शिरवायचो, पण आता जे महानगरपालिकेने आपल्यासाठी वेगवेगळे सुविधा करून दिल्या, जसं की आता आपण इथे फार्मसी कॉलेजला आलेलो होतो की जिथे त्यांनी छोटासा टँक केलेला आहे ज्यामध्ये आपण आपले गणपती शिरवू शकतो, जेणेकरून पर्यावरणाची हानी नाही होणार। आणि हा उपक्रम मी लास्ट टाईमपासून खूप जास्त जोरामध्ये बघत आहे। आता साधारणतः अमरावतीमध्ये 23 सेंटर्स आहे। 23 सेंटर्सच्या अंडरमध्ये बरेचसे छोटे छोटे त्यांनी हे टँक्स दिले आहे, जेणेकरून नागरिक तिथे जाऊन त्यांचा गणपती शिरवू शकेल। हा उपक्रम मला खूपच आवडलेला आहे। गणपती विसर्जनाचा हा इथं तलाव लावलेला आहे, हा एकदम छान उपक्रम आहे। पहिले आम्ही असं करत होतो की विहिरीवर जाऊन गणपती शिरवत होतो, त्यामुळे प्रदूषणही वाढत होतं
आणि इथे एकदम सहकार्याची सर्व कर्मचाऱ्यांची सहकार्याची भावना आहे आणि त्यांनी चांगला हा उपक्रम राबवल्याबद्दल महानगरपालिकेचे मी खूप खूप आभारी आहे. स्टार्ट. माझं नाव ॲडव्होकेट भूषण अनिल खंडारे आणि मुलीचं नाव परिणिती भूषण खंडारे, प्रियल भूषण खंडारे, मंदाकिनी भूषण खंडारे. आम्ही सपरिवार इथे गणपती विसर्जनाकरता आलो आहे. या पहिले तिकडे जाऊन गणपती शिरवायचे, पण तिथे जास्त मोठे मोठे डो आहेत आणि दुर्घटना होण्याचे जास्त चान्सेस असल्यामुळे आणि लहान मुलं कुठं थांबत नाहीत, त्यामुळे दुर्घटना होण्याचे जास्त चान्सेस होतात. त्यामुळे महानगरपालिकेने आणि माननीय आयुक्तांनी जे सुविधा केली आहे गणपती विसर्जनाकरता त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहे.